नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सारे काही तुझ्यासाठी या कथेचा भाग पहिला. आवरले का ग दिव्या? ते पाहुणे येतील तितक्यात. काव्याताई, दिव्याची मोठी बहीण, दिव्याला तयार झाली की नाही ते पाहायला रूममध्ये आली होती. किती सुंदर दिसतेस ग माझ्या सोन्या, काव्याताई तिला पाहून म्हणाली. सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी, त्यावर त्याच रंगाच्या बांगड्या, हलकी गुलाबी लिपस्टिक आणि पाठीवर सोडलेले लांब असे रिकामे केस तिच्या सुंदरतेवर अधिकच भर घालत होते. गळ्यामध्ये नाजूक ठुशी आणि त्यावर सूट होणारे कानातले. अशा साध्या आणि सोबर मेकअपमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत होती. मुलगा तुला पाहून नाही म्हणूच शकणार नाही, ताई तिचं कौतुक करत होती. ताई, नको ना ग चिडू, अशा आविर्भावातच तिने लाजतच मान खाली घातली. ताई तुला माहिती आहे ना, पण मला पोलीस किंवा आर्मी मुलगा नको आहे, तरी का मला हे पाहायला येत आहे? दिव्या थोडी नाराजच होती. अग बाई, एकदा भेटून तर बघ मुलाला. आणि आपल्या एका नातेवाईकाने हे स्थळ सुचवले आहे, तर त्यांना नाही कसे म्हणायचे? त्यामुळे म्हटले एकदा बघ, नाही आवडला तर आपण नाही म्हणून सांगू, तिला समजावत ताई म्हणाली. तेच म्हणून मी तयार झाले आहे, नाही तर मला अजिबात इच्छा नाही लग्न करायची, दिव्या थोडं तोंड मुरडत म्हणाली. बरं, तुला आवाज दिला की ये खाली, मी तोपर्यंत स्वयंपाकघरातील कामे आवरून घेते, असं म्हणून ताई निघून गेली. आणि दिव्याच्या मनात धाकधूक होती. पहिल्यांदा कांदे पोहे होणार होते, ते पण तिची इच्छा नसताना. थोड्याच वेळात अमर सूर्यवंशी आणि त्याची फॅमिली दिव्याला पाहायला तिच्या बहिणीच्या घरी आले. सगळ्यांना नमस्कार वगैरे करून काव्याने सगळ्यांना पाणी दिले आणि सगळे बैठकीत गप्पा मारत बसले. काही त्रास तर नाही झाला ना घर शोधायला, जिजूने विचारले. नाही नाही, तसा ओळखीचाच भाग आहे, अमरचे वडील म्हणाले. अमरची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. तो दिव्यालाच शोधत होता. काव्याचे ते लक्षात आले तशी ती गालातच हसली. सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. मी आलेच, दिव्याला घेऊन येते, असं म्हणून ताई दिव्याला घ्यायला गेली. दिव, चल, आणि हा पदर राहू दे डोक्यावर, नाहीतर कमीत कमी खांद्यावर तरी घे. ताई, काय ग ताई, मी असं काहीही करणार नाही, मी जशी आहे तशीच येणार, असं म्हणून दोघी खाली आल्या. दिव्या तर खाली मान घालूनच चालत होती. मनात एक वेगळीच धाकधूक होती. लग्न करायची इच्छा होती, पण आर्मीमध्ये असणारा मुलगा नको होता, त्यामुळे आज तिची इच्छा नव्हती. अमर तर नुसता तिच्याकडे भान हरपून पाहतच राहिला. जगात एवढं सुंदर कोणी असू शकतं का, असं एक वेळ त्याच्या मनात आले. अमरला तर ती पाहताच क्षणी आवडली होती, पण दिव्याने साधे मान वर करून पण पाहिले नव्हते. थोडं आजूबाजूला पण बघ, अमरची बहीण त्याला हळूच म्हणाली. तसं त्याने पटकन नजर फिरवून घेतली. हलके गालावर त्याला हसू होते. हा वेगळाच अनुभव होता त्याच्यासाठी. बॉर्डरवर लढताना कधी एवढी धाकधूक झाली नसेल तेवढी आज त्याला फक्त एक मुलगी पाहिल्यावर होत होती. काय नाव आहे तुझे, अमरच्या आईने विचारले. असं विचारत आहेत की जसे माझे नाव माहीत न करताच आले आहेत, मनातच ती बोलत होती. बऱ्याच वेळ तिने काहीच उत्तर दिले नाही, म्हणून अमरची आईच पुढे बोलली. अगं, मला माहीत आहे तुझे नाव, ते मी फक्त विषय सुरू करायचे म्हणून असे विचारले आहे. आणि त्यात असं म्हणताच दिव्या कसनूक हसली. माझे नाव दिव्या शंकर पोद्दार आहे, दिव्याने उत्तर दिले. आणि शिक्षण किती झाले आहे, त्याच्या बाबांनी तिला प्रश्न केला. मी सध्या मास्टर्स करते आहे, पुढे मला PhD करायची इच्छा आहे, शिक्षण म्हटले की दिव्याने मनापासून सांगितले. वा, खूप छान, अमरचे बाबा आनंदून म्हणाले. असे बरेच छोटे मोठे प्रश्न विचारून झाले होते.
ज्याची समाधानकारक उत्तर दिव्याने दिले होते, म्हणून अमरच्या आईवडिलांना पण ती आवडली होती. अमर, तुला काही विचारायचे असेल तर विचार, त्यांनी अमरला सांगितले. नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघे आतमध्ये जाऊन बोला, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर, दिव्याचे जिजू म्हणाले. दिव्याने रागात तिच्या ताईकडे पाहिले. तिला आवडलेले नव्हते जिजूने असे बोलायला जा म्हणणे. थोड्या वेळाने दिव्या आणि अमर दिव्याच्या रूममध्ये आले. अमर तिची खोली पाहत होता. खूप छान सजवलेली खोली होती. पूर्ण रंगीबिरंगी पडदे, बेडशीट पण तसेच. भिंतीवर छान असे पेंटिंग केलेले. खूप छान सजवलेली होती तिने खोली. विचारा, काय विचारायचे ते, दिव्या त्याला म्हणाली. अजून पण तिने त्याला मान वर करून नीट पाहिले सुद्धा नव्हते. क्रमशः. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.